पाठ 9 नकाशा आपला सोबती. मुलांनो, आपल्या परिसरातील जमीन एकसारख्या उंचीची असते का? नाही. ती जास्त उंच असेल तर मग टेकडी, डोंगर, पर्वत अशी भूरूपं तयार होतात आणि सपाट असेल तर पठारं, मैदान अशी भूरूपं दिसतात. आपला परिसर कसा आहे हे समजून घेण्यासाठी तिथल्या प्राकृतिक रचनेची म्हणजेच भूरचनेची माहिती असणं आवश्यक आहे. आपण आधीच्या वर्गामध्ये नकाशा संबंधी माहिती घेतली होती. त्यामध्ये 5000 वर्षांपूर्वीचा नकाशा सुद्धा होता. परंतु त्या काळी नकाशांचा उपयोग मुख्यतः युद्धासाठी होत असे. पण आता मात्र नकाशाचा उपयोग आपण भूरूप कोणकोणत्या पद्धतीने दाखवता येतात यासाठी करून घेऊया. आता या ठिकाणी आपल्याला 3 नकाशे दिसतायत. नकाशा अ, नकाशा ब आणि नकाशा क. एकाच प्रदेशाची भूरचना दाखवणारे हे 3ही नकाशे आहेत, परंतु त्यामध्ये फरक आहे की नाही? आता अ नकाशामध्ये सांगा, प्रदेशाची उंची कशाच्या आधारे दाखवली आहे? तर रेषांच्या सहाय्याने. नकाशा ब मध्ये रंगांचा वापर कशासाठी केलाय? तर उंची दाखवण्यासाठीच केलाय. कारण या ठिकाणी आपल्याला दिसतंय वेगवेगळ्या रंगांना वेगवेगळी उंची मीटरमध्ये दिलेली आहे. आणि नकाशा क इतर 2 नकाशांपेक्षा वेगळा दिसतोय की नाही? का बरं? कारण त्यामध्ये फक्त उत्तर दिशा दाखवणारा एक बाण आहे आणि 500 मीटर हे लिहिलेलं आहे. म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारचे नकाशे असतात हे तुम्हाला कळलं. कागदावर नकाशा काढताना भूरचनेची लांबी आणि रुंदी सहज दाखवता येते, पण खोली आणि उंची सहजपणे दाखवता येत नाही. या बाबी दाखवण्यासाठी नकाशात वेगवेगळ्या पद्धतींचा वापर केला जातो. पहिली पद्धती आहे समोच्च रेषा पद्धती. याचा उपयोग जमिनीचा उंच सखलपणा दाखवण्यासाठी करतात. जमिनीची उंची समुद्र सपाटीपासून मोजतात. त्यानंतर समान उंचीची ठिकाणं निश्चित करतात. ही ठिकाणं नोंद करून ती रेषेच्या सहाय्याने एकमेकांना जोडतात. समान उंचीची ठिकाणं जोडणारी ही रेषा म्हणजे समोच्च रेषा. यामुळे प्रदेशाचा उंच सखलपणा सहज लक्षात येतो. समोच्च रेषांमधलं अंतर जर कमी असेल तर तिथे उतार तीव्र असतो आणि अंतर जास्त असेल तर जमिनीचा उतार मंद असतो. दुसरी पद्धती म्हणजे रंग पद्धती. ही समोच्च रेषांवर आधारित आहे. यामध्ये समोच्च रेषांच्या दरम्यान रंग भरले जातात आणि प्रत्येक रंग हा उंचीनुसार ठरतो. उदाहरणार्थ, जलभाग असेल तर निळा रंग, त्याच्या लगतची जमीन गडद हिरवा रंग, त्यापेक्षा जास्त उंचीची जमीन फिकट हिरवा रंग आणि त्याहीपेक्षा जास्त उंचीची जमीन पिवळा रंग. यानंतर उठावदर्शक आराखडा. ही आधुनिक पद्धत आहे. यासाठी कृत्रिम उपग्रहांची मदत घ्यावी लागते. कृत्रिम उपग्रहांनी पाठवलेल्या माहितीचा वापर करून हे नकाशे काढले जातात. उदाहरणार्थ नकाशा क. यामध्ये प्रदेशाची प्राकृतिक रचना, भूरचना, उंची, खोली याची कल्पनाही येते आणि संगणकाच्या आधारे या नकाशावरच्या प्रत्येक बिंदूची उंची पाहता येते. प्राकृतिक नकाशांचा उपयोग लष्करी कारवाया, पर्यटन, परिसराच्या विकासाचं नियोजन यासाठी करतात. नकाशाचा उपयोग सगळेच जण करतात. आराखडा किंवा नकाशा यामध्ये जे विविध घटक दाखवले जातात ते जर वेगळ्या वेगळ्या पद्धतीने दाखवले तर सर्वांना नकाशा समजेलच असं नाही. मग नकाशात दाखवलेले घटक सगळ्यांना अगदी सहजपणे समजावेत म्हणून चिन्ह आणि खुणांचा वापर करतात आणि ही चिन्ह आणि खुणा सगळ्यांना समजतील अशा समान पद्धतीने दाखवतात. त्याला आपण म्हणायचं सांकेतिक खुणा. या खुणा बहुतेक करून रेषा, वर्तुळ, त्रिकोण अशा भौमितिक आकृत्यांच्या स्वरूपात असतात. यानंतर सांकेतिक चिन्ह. नकाशातल्या वेगवेगळ्या गोष्टी दाखवण्यासाठी वापरलेली चिन्ह. ही चिन्ह म्हणजे
त्या त्या गोष्टींसाठी वापरलेल्या चित्ररूपातल्या लहान आकृती असतात. उदाहरणार्थ देऊळ, मशीद, किल्ला. चिन्ह आणि खुणांचा वापर केल्यामुळे थोडक्यात आणि अचूक माहिती मिळते. भारतीय सर्वेक्षण संस्थेने नकाशा तयार करताना वापरलेली ही काही चिन्ह आणि खुणा आहेत. PO टपाल कार्यालय, ही खूण आहे बंदर. दीपगृह, किल्ला, स्मशानभूमी, आंतरराष्ट्रीय सीमा. युद्धभूमी, लोहमार्ग, विहीर, झरा, वस्ती, गवत, समोच्च रेषा, तलाव, रस्ता, खाण, राखीव वने. भारतीय सर्वेक्षण संस्था ही भारतातील नकाशा तयार करणारी मुख्य संस्था आहे. तिचं कार्यालय उत्तराखंड राज्यातील डेहराडून इथं आहे.